नमस्कार मंडळी, कशी आहेत सगळे. तर आजच्या दिवसाची सुरुवात आमच्या हॉस्पिटलपासून झाली आहे. सकाळी आम्ही आज हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्याच्यामध्ये आमचा 54वा नंबर होता आणि इथं काय खूप गर्दी होती आणि थंडी वाजत होती खूप, त्यामुळे आम्ही बसून होतो. मग घरी गेल्यानंतर मस्त काही गुलाबजाम बनवले. त्यासाठी आशीर्वादचं प्रेमिक्स घेतलं. त्याला चांगलं मळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घी टाकलं. नंतर तुम्ही जे घी टाकायचं ते टाकू शकता. मी तर घी टाकलेलं आहे. मस्त त्याला मऊ असं मळून घ्यायचं आणि बाजूला सोडून द्यायचं. त्याच्यानंतर आपण मस्तपैकी गोळे बनवून घ्यायचे. मी 2 प्रकारचे घेतले, गोल आणि एक अंडाकृती. त्याच्यानंतर चाशणी बनवायला ठेवायची. चाशणीमध्ये 1 वाटी साखर, 1 ते 1.5 वाटी साखर घेतली. तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता. आणि त्यानंतर मस्त गोळे जे बनवून ठेवले होते ते आपण तळायला घेणार आहोत. त्यासाठी तेल टाकून घ्यायचं आणि लो फ्लेमवर असे तळून घ्यायचे मस्तपैकी. फुटणार नाही याची काळजी घ्यावी. तळून घेतले की पूर्ण असे छान ब्राउनिश होतपर्यंत तळून घ्यायचे. असे तळून घेतल्यानंतर ती आपण काढून ठेवायची, त्याला थंड होऊ द्यायची. तोपर्यंत आपली चाशणी तिकडे तयार होते. चाशणीमध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स, इलायची पावडर वगैरे टाकायचे. तुम्ही तुमच्या प्रमाणे काही पण टाकू शकता, काही यूज करू शकता. मी इकडे बदाम, काजू, पिस्ता आणि थोडंसं इलायची पावडर टाकलेलं आहे. खोबऱ्याचीच पण टाकू शकता. त्याच्यानंतर मग थंड झाल्यावरती आपले गुलाबजाम त्याच्यामध्ये डुबवून ठेवायचे आहे. त्यानंतर थोडे पापड पण तळून घेतले आणि आमच्या जेवणाचा मेनू तयार झाला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.